नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण ब्रॉयलर ब्रूडिंग व्यवस्थापन याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। कुक्कुटपालन व्यवसायामध्ये अंडी देणारे पक्षी म्हणजेच लेयर्स व मांस निर्माण करणारे पक्षी म्हणजेच ब्रॉयलर्स यांचे संगोपन केले जाते। यामध्ये आज आपण ब्रॉयलर पक्षी संगोपन याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ। ब्रॉयलर पक्ष्याची पूर्ण वाढ होण्यासाठी साधारणतः 6 आठवड्याचा कालावधी लागतो। या 6 आठवड्यांमध्ये पहिले 2 आठवडे फार महत्त्वाचे असतात। या 2 आठवड्यांमध्ये पक्ष्यांची योग्यरित्या काळजी घेणे महत्त्वाचे असते। पहिल्या 2 आठवड्यांमध्ये पक्ष्यांना कृत्रिमरित्या उष्णता देणे आवश्यक असते। या कृत्रिमरित्या उष्णता देण्याच्या प्रक्रियेलाच आपण ब्रूडिंग असे म्हणतो। ही उष्णता कृत्रिमरित्या देण्यासाठी आपण कृत्रिम दाई म्हणजेच ब्रूडर्सचा वापर करतो। बाजारामध्ये विविध प्रकारचे ब्रूडर्स उपलब्ध आहेत, जसे की गॅस ब्रूडर, इलेक्ट्रिक ब्रूडर, इन्फ्रारेड ब्रूडर। त्यासोबतच आपण बांबूची टोपली याचा देखील वापर ब्रूडर म्हणून करू शकतो। पक्ष्यांना त्यांच्या वयानुसार व त्यांच्या संख्येनुसार योग्य उष्णता देणे महत्त्वाचे आहे। लहान पिल्लांचे ब्रूडिंग व्यवस्थापन करताना आपण कोणत्या बाबींचा विचार केला पाहिजे हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊ। ब्रॉयलर व्यवस्थापनामध्ये गादी पद्धत अतिशय लोकप्रिय आहे। ही गादी तयार करण्यासाठी लाकडाचा भुसा किंवा भाताचा तूस याचा वापर केला जातो। हा तूस पूर्णतः कोरडा असेल व त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची बुरशी नसेल याची सर्वप्रथम खात्री करून घ्यावी। त्यानंतर साधारणतः 1 फूट उंचीचे पत्र्याचे किंवा प्लास्टिकचे चिक गार्ड्स असावेत। पक्ष्यांना कृत्रिमरित्या उष्णता देण्यासाठी ब्रूडर्स उपलब्ध असावेत। या ब्रूडर्समध्ये लावण्यासाठी साधारणतः 60 वॅट किंवा 100 वॅट ऊर्जा देणारे बल्ब असावेत। पिल्लांना खाद्य व पाणी देण्यासाठी खाद्याची व पाण्याची भांडी उपलब्ध असावी। साधारणतः प्रति 50 पक्षी 1 खाद्याचे व पाण्याचे भांडी द्यावे। नवीन पक्षी फार्मवर येण्याआधी फार्मची स्वच्छता करणे व त्यासोबतच निर्जंतुकीकरण करून घेणे फार महत्त्वाचे आहे। सर्वात आधी आपण फार्म स्वच्छ धुवून घ्यावा। त्यासोबतच पक्ष्यांची खाद्याची व पाणी पिण्याची भांडी देखील स्वच्छ धुवून घ्यावी। त्यानंतर शेडच्या लांबीच्या भिंतीला स्वच्छ धुतलेले पडदे लावून घ्यावेत। शेडच्या आतमध्ये आपण चुना लावून घ्यावा। हे सगळं झाल्यानंतर आपण धुरीकरणाची तयारी करावी। धुरीकरण म्हणजेच फ्युमिगेशन। धुरीकरण हे शेडचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी फार महत्त्वाचे आहे। धुरीकरण करण्यासाठी 35 मिली फॉर्मॅलिन व 17.5 ग्रॅम पोटॅशियम परमॅग्नेट वापरावे। म्हणजे साधारणतः 2 भाग फॉर्मॅलिन व 1 भाग पोटॅशियम परमॅग्नेट प्रति 100 घनफूट पक्षीगृह वापरावे। धुरीकरण हे साधारणतः पक्षी येण्याच्या कमीत कमी 1 दिवस आधी करून घ्यावे। धुरीकरण करून झाल्यानंतर ब्रूडिंगची तयारी करावी। यासाठी शेडच्या मध्यभागी साधारणतः 1.2 त्रिज्येचे वर्तुळ होईल अशा पद्धतीमध्ये चिक गार्ड्स उभे करून घ्यावेत। 1.2 त्रिज्येचे वर्तुळ हे 200 ते 300 पक्ष्यांच्या युनिटसाठी पुरेसे आहेत। त्यानंतर साधारणतः 5 ते 6 इंच जाडीचा थर तयार होईल या पद्धतीमध्ये भाताचे तूस पसरून घ्यावे। त्यानंतर गादीच्या थरापासून साधारणतः 8 ते 9 इंच उंचीवरती ब्रूडर्स लावावेत। ह्या ब्रूडर्सच्या आतमध्ये साधारणतः 3 ते 4 बल्ब होल्डर लावावेत व त्यामध्ये 60 वॅटचा बल्ब लावून घ्यावा। या बल्बद्वारे पक्ष्यांना उन्हाळ्यामध्ये प्रतिपक्षी 1 वॅट व हिवाळ्यामध्ये प्रतिपक्षी 2 वॅट एवढी उष्णता मिळेल याची खात्री करून घ्यावी। आता आपण पक्षी फार्मवर येण्या अगोदर कशा पद्धतीने तयारी करावी याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ। सर्वप्रथम सर्व विद्युत उपकरणे व्यवस्थित काम करत आहेत की नाहीत याची आपण खात्री करून घ्यावी। त्यानंतर पक्षी फार्मवर येण्याच्या दिवशी साधारणतः 3 ते 4 तास आधी सर्व ब्रूडर्स आपण चालू करून घ्यावेत। पक्षी जेव्हा फार्मवर येतील तेव्हा पिल्लांचे बॉक्स गाडीमधून अलगदरित्या आपण बाहेर काढावेत। त्यानंतर आपण पक्ष्यांसाठी देण्यात येणारे पिण्याचे पाणी तयार करून घ्यावेत। आता आपण हे पाणी कशा पद्धतीने तयार करायचे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ। सर्वप्रथम आपण स्वच्छ पाणी घ्यावे। या पाण्याचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे। निर्जंतुकीकरण करून घेण्यासाठी आपण क्लोरीनचा वापर करू शकतो। त्यानंतर या पाण्यामध्ये आपण गूळ किंवा ग्लुकोज पावडर टाकावी। याचे प्रमाण साधारणतः 8 ग्रॅम गूळ किंवा ग्लुकोज पावडर प्रति लिटर पाणी एवढे असावे। त्यासोबतच पक्ष्यांवर येणारा तणाव कमी करण्यासाठी जीवनसत्वयुक्त औषधे वापरावी। साधारणतः
जीवनसत्व अ, ड, ई व क ही असणारे औषधं आपण वापरावीत. याचे प्रमाण साधारणतः 3.5 मिली प्रति 100 पक्षी एवढे असावे. साधारणतः प्रति 50 पक्ष्यांसाठी 2 लिटरचे एक पाणी पिण्याचे भांडे आपण ठेवावेत. त्यानंतर सर्व पक्ष्यांचे आपण वजन करून घ्यावेत. हे वजन करून झाल्यानंतर आपण सर्व पक्षी हे ब्रूडर खाली सोडून द्यावेत. त्यानंतर ब्रूडर खाली खाद्याची व पाण्याची भांडी गोलाकार पद्धतीमध्ये ठेवून घ्यावीत. पाण्याची भांडी ठेवताना तूस ओला होणार नाही याची खात्री करून घ्यावी. पक्ष्यांना आपण पहिल्या आठवड्यामध्ये प्री स्टार्टर द्यावे. साधारणतः प्रति 40 पक्ष्यांसाठी एक खाद्याचे भांडे पुरेसे असते. पक्षी ब्रूडर खाली सोडल्यानंतर त्यांना योग्य पद्धतीची उष्णता मिळते की नाही याची देखील आपण खात्री करून घ्यावी व त्यानुसार आपण ब्रूडर वर खाली करून घ्यावे. त्यासोबतच पक्ष्यांना योग्य ऑक्सिजन मिळतो का याची देखील खात्री करून घ्यावी. अशा पद्धतीने जर आपण ब्रॉयलरमध्ये ब्रूडिंग व्यवस्थापन केले तर आपल्याला नक्कीच फायदा होतो. धन्यवाद.